लोग आएंगे। मैं आई हूँ उधर से, बैठ नहीं पा रहे थे वो पेड़ पे। फिर थोड़ी देर बैठे और आए गाइस। पेड़ है, गाड़ी गई यहाँ से। यहाँ पर दिखा देती हूँ रास्ता, एकदम टुकड़ा है। देखो गाड़ी यहाँ पर है, सब अंदर में सो रहे हैं। सब अंदर चल रास्ते से। हो ते पाय गळून आले, पाय बसू ते जास्त वेळ बसून पाय येऊन जाते, मुंग्या येते पाय। ते गर्दी खूप झाली आहे, बसायला जागा नाही, बसायला जागा नाही। हां आता गर्दी झाली अंदर। तुम्ही नाही गेले? तुम्ही नाही तर तुम्ही जात नसतात। आज सुट्टी होती ना तुमच्या का मिरची? अच्छा हो, तुमचं घर नाही पाहिलं? घरी भाऊ आहे का? भाऊ आहे का घरी? हां पण तुमचं पाहू द्या बरं अंगण जरा। व्हिडिओ करूया आंटी का व्हिडिओ करूया। पायल काय झालं तुझं? हां कसं म्हणजे तुमचं अडगावल्या तुमचं पाय? हां ॲक्सिडेंट झालं हो का? मग तुमचं अंगण दाखवून जातं। अंगण व्हिडिओ काय करता? व्हिडिओ काढू तुमचा व्हिडिओ काढतो मग। नाही पप्पा आमचा व्हिडिओ नका काढू, मग अंगण दाखव ना तुमचं। एकच रूम आहे पण दुरून मस्त दिसते तुमचं अंगण, झाड बिळ दुरून मस्त दिसते अंगण तुमचं, हिरवगार झाड दिसते मस्त। व्हिडिओ काढायला लागते। हां तुमच्या घराचं सुरू राहिला आता, तुमच्या घराचं सुरू आहे। खिडकी नाही तो याला, खिडकीला भी नाही, दरवाजा नाही, खिडकी नाही खिडकीला असंच आहे, दरवाजा नाही। असं दिखतं का घर रोने से हो रहा है। मागच्या दरवाजा पलट गए भाई, रोटी भाई चल रोटी भाई घर
भाकरी. ते काळ तेल कुठे बाई आले नाही तुम्ही? तुम्ही गेली होती ना. त्याच्या मागं आले. तुम्ही आंघोळ करायला गेला तर? मी म्हणलं तुम्ही या ना बा परित्रण पाठसाठी. नाही बाई, मला गरम होते, मला आंघोळ करावंच लागते. नळ आले, पाणी गिनी भरलं, मला बघा कडू जाते. आज चांगलं दिसू राहिलं. आज काय चांगली दिसू राहिली. आंघोळ क्लॅरिटी मस्त आहे तुमच्या फोन मध्ये. चांगली फॉस्ट दिसते. फॉस्ट दिसते. हा, पाहूनच राहील ना. चिकू मस्त गोरा गोरा दिसू राहिला. पाय रे चिके. हो, क्लिअरिटी खूप आहे. हा, क्लॅरिटी चांगली आहे. झालं परित्रण? जेवल्या नाही का मग? हो, मी ते बसली नाही का? नाही हो, मी बसली खूप वेळ. ते वंदनाही झाली, ते परित्रण पाच ते झाले आपले श्लोक वगैरे. मी इकडंच बसतो, असं उजेड येतो. त्याच्यावर नको बसा, याच्यावर बसा. त्याच्यावर धूळ आहे. कुठली आहे ती? याच्यावर बसा. याच्यावर बसा. नंतर वावरेबाईकडे गेली हो, तुमच्याकडे आली. हा, नंतर वावरेबाईकडे गेली आणि तुम्ही आंघोळीला गेल्या आणि त्या वावरेबाई आंघोळीला गेल्या. ती 2 टाईमची असं एक कट्टा. मी सकाळ संध्याकाळ रोज टाईम करतो. मला आंघोळीशिवाय होतच नाही. गरम एवढं होते. हो, भयानक. बसल्या बसल्या डोकं सुकून आलं होतं. मी काय म्हणलं, हे आता परित्रण पाठलं जायचं आहे की नाही, म्हणून हे आंघोळ करू द्या. नाही बा, म्हणजे तुम्ही आंघोळ डेली रोजच करतो मी. त्या साडी घालताना पांढरी, मग आंघोळ करून परित्रण. नाही नाही, तसं काही नाही आहे. पण मी डेलीच उन्हाळ्याची आंघोळ करतो. मला गरमच एवढं होते. गरम खूप लय ऊन राहिलं. ते आभाडे येऊ राहिलं आणि ते मग पावसाने पडवलं. गरमीच तशी होती मला. त्या बाई पडून आल्या. व्हिडिओ होतं मग पडून आल्या. नाही, मिरकटे बाईकडे गेली. पहिले मिरच्या काढायच्या म्हणून त्या मला कडून काही आल्या. मिरच्या काढायसाठी आल्या. मिरच्या आणतो म्हणत बाईच्या, तर काढून द्या म्हणत. तेवढे अर्धा किलोच आहे. म्हटलं ठीक आहे. सकाळी मी रस करत होती तर मिक्सरचं भांडं भरलेलं होतं. का ना म्हटलं, आता थंडीच्या उन्हाच्या टायमाला कसं चेहरा आपला ते त्या नाही होते, ठसका होते, आग होते. म्हणून मी म्हटलं यावेळेस सांगा म्हणजे एवढ्या काढून द्यायच्या नाही. तिकडे काय ते आपल्या हिरव्या मिरच्या वाढून जाते ना त्याची चटणी चांगली होते. 4-5 किलो बोलावं. काय राहिलं? 4-5 किलो बोलावता हिरवी मिरची. नाही हो, आपण हिरव्या मिरच्या खूप बोलत नाही का, मग ते वाढून जाते. त्याची चांगली होते ना, त्याची मिक्स करायची. चांगली आहे त्याची. हा, तेच. एवढं मोठं वाज होते पुरते. पण ते आता ठेवला पॉलिथिन मध्ये, ते वाढले काय वर टाकायच्या वरून काढायचं. ते तिकडच राहते. तिकडच राहते त्या. थोडंसं हे थोडंसं ते. हो, नंतर की नाही वावऱ्याबाईकडे गेली. ते पोरगे मग सांगे मम्मी कुठे गेली, परित्रण गेली का, तर ती गेली आंघोळीला. मग त्याच्यानंतर गेली काळपंडेबाई गेली. त्याच्यानंतर गेली काळपंडेबाईकडून. ते मला चला ना म्हणलं परित्रण. हो, तर ते माझ्या तर ते कटिंग आणि माझं ते माप राहिलं आणि माझं हे राहिलं म्हणे, तर माझं तर काम बाकी आहे. मी म्हटलं बाई जाऊ दे बाई, मी थोडा वेळ जातो. मग चांगलं नाही वाटतं, थोडंसं गेलं बरं वाटते. आल्या बा, आपल्याकडे जास्त बसणं नाही होत ना. आपल्या कमरेचं प्रॉब्लेम आपल्या बसणं जास्त. तुम्ही चला बा, आल्या बा. नाही का म्हणूनच नाही आली मी. कालच तर माझी किती कंबर दुखत. थोडे बेल्ट पाहून गेली. बेल्ट थोडे करू लागले. 5 किलोचे. हो, मग उद्या करून दिले ना, बाकी जायला लागले. स्वयंपाक कुठं केलं त्यांनी? सुरेंद्राच्या तिथं. कोणतं? डोंगरे. डोंगरे भाऊ. तिथं गेला. मोठे गंज आणले होते त्याचेच पाहुणे वगैरे. मग अशी जाताना नाही असं व्हिडिओ काढला. तिथं जाताना रोडनं आपण निघतच नाही ना त्यावेळेस 4 वाजताच. आपलं काही व्हिडिओ काढून काय भेटत नाही. चला म्हणलं. हो, मी मधातच आली ना. पाय गळून आले. बाया उभ्या होत्या. आम्हाला हळदीला जायचं आहे की जेवासाठी.
ते तर खूप वेळ चाललं ना, ते अर्ध्यात आली नाही. ते चालूच आहे त्यांचं, ते वाचणं चालूच आहे ना ते. चालू अर्धा झाला, अर्ध्याच्या वर झाला ना. किती नाही बोलवले, तेच वाचून राहिले बाहेर. पुस्तक आहे ना एवढं मोठं लंब असं पुस्तक आहे तेच ते दोघी तिघे वाचून राहिले. ती बाया मग दोघी तिघी आणखी आल्या होत्या पात्र शाळेत, उभ्या होत्या दरवाज्यात, जागाच नाही. तर मग थोडं झालं का मग समोर या, आणखी समोर या, जागा करून द्या. मग बाई भारी झालं, मग पाय भारी झाला. नव्हती जात, म्हटलं पहा बाई पोरगी एवढी बोलवायला आली. हां आपण दुःखाची बाई कसं ते आली बा थोडं काय असते ते आपलं मरणाला जाणार, मरणाच केलं ना याने जेवायचं नसते. आपलं जेवायचं काम आहे ना, फक्त परित्रांसाठी. आमच्या आल्या बा एरियाचे बाया तू एवढ्या आली बाई बोलत की, आणि दुःखाचे जाण पाहिजे. कोणी आलं नाही बा, किंवा आली नाही बा बाया, नाव तरी आपलं आलं पाहिजे. आपल्याला बरं लागते परित्राण पाहिजे तुझं, डोकं शांत लागते, आपलं वेगळंच वाटते. आपण ते सम्राटच्या पोपटानं चहाचा वेळ झाला. सकाळी काहीतरी करू राहिले, मी आता झालं का हो चहा पाणी. मुरगुडबाईच्या घरी आली होती, म्हणे काऊन हे करू राहिले, गाडी म्हणे लागते म्हणे बाई त्याला म्हणे, म्हणून नाही करू राहिलं, काहीतरी करत होते बाईचे. ते आता बोर होतात ना, आता सुट्ट्या खाली आहे. काही जा ना कुठं जा ना, नाही होत तब्येत बरोबर नाही राहत, फिरणं थकते म्हणून तब्येत खराब होते. उन्हातानात कुठं जाता, उन्हात आता लग्न आहे, 23 तारखेला लग्न आहे, बुद्ध पौर्णिमा आपली. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी लग्न आहे. कोणाचं? ते आमच्या ते सर आहे ना इथे घाटंजीचे, त्याच्या पोरीचं लग्न. लग्न चालले इथंच आहे अमरावतीत लग्न. चांगलं आहे मग. आजची हळद आहे तिथं, मोठं नाही म्हणजे आजची. आता कूलर बंद करा माय बाप्पा ते तिथं मिरच्या होत्या तुमच्याच होत्या ना खाली, त्या वेगळ्या होत्या ना, त्या मीर कुठे पाहिजे होते ना तुमच्या. थांबा आता तुम्ही इकडून होत आहे, मी इकडे बसू का? हो. तुमचं मिक्सर इथं चालते का? हो. कशी हो ना, हो कसं याला ठसक्यानं उघडून ना, म्हणून मी त्याच्यावर नाही काही उचलून ठेवतो. त्या बाईचा जीव नसेल जात लवकर, मुरकुटे बाईचा त्यातने अटकला असं जीव, देते काढून की नाही. आपण हो म्हटलं तर हो, सकाळी पाठवलं ते आता म्हटलं देतो ना, सकाळी मी रस करत होते, देतो उन्हाच्या टाईमला अंग खाजवते ना, तिकट लागते ते, तर दुरूनच ठसका लागते. आम्हाला सावली टाकायचं आहे तिची, मला तर लयच आहे. कारण मी आज 22 वर्षापासूनची हवी, तुला अनुभव कम असेल का? लय अनुभव आमच्या तर लय मागून लागली, तरी तिथे 12-13 वर्ष झाले, 13-14 वर्ष मला चांगला अनुभव. पण काळवंट बाई पत्यांच्या अगोदर होत्या. फॅन लावता उडून नाही काय, नाही ना थोडा ना गरमीत बसवले जाते का तुम्हाला? सांगा, पैसे नेले होते का सगळं? हो, मी म्हणलं बाई भंतीचे ते काय येते म्हणलं. हां नेले होते. हां बाई म्हणलं काम पंधराला फोन करत असता बाबा, पोरीचे तर रोजच फोन चालतो, पोरीला करायच लागते रोजच. द्या आता जरा हे ना, पान सुपारी नाही. पण हे चुना खाणं चांगलं असते म्हणते, त्यानं काहीतरी आपल्या शरीरात एवढं तरी खा लागते म्हणते. खात जा ना मग. आता काय तुम्हाला सोयरी पाहिजे का शेंडे मोठं बघ, काय फायदा आहे व चुना खाण्याचा? कॅल्शियम. हो, कॅल्शियम. मग याच्यापासून तर माझा फायदा आहे. माझं पान जसं वाढत थरथरी कापूनच नाही राहिली. हो, हड्डी चांगलं चालली, सुपारी चालली, कातही चालला, पानही चाललं. तुम्ही का व्हिडिओ काढून राहिले का? हो, माझा नका काढू बाप्पा व्हिडिओ. तुझं भिडल्या तर माझा व्हिडिओ काढू. मी माझा व्हिडिओ काढू नका बाप्पा. काल तू फेसबुकवर चाललं जात नाही. कसं आहे नवरा घरात काढून दे बाहेर. यायचं मग घर नाही पाहिलं, अंगण नाही पाहिलं, त्याच्या घराकडे गेली तर ते आणखी पलटल्या तिकडे. बाकी सगळं आहे, पाणी आहे, फक्त सुपारी नाही. यायचे इकडे आली
पाईप लावला आता. पण दुरून मस्त दिसते यांचं घर. मस्त हिरवं झाड ते. आपण काही जात नाही त्यात. चला मला आज सुट्टी आहे बाईची. अंगण पाहू. कामाला झाला. हो कामाला जायला लागतंय. कामाला गरम किती होते पाय ना बरं. आंघोळ करू नये मला असं घामच सुटलेले रा. असं वाटतं त्या कूलरमधून निघावंच नाही बाहेर, म्हणून मी निघतच नाही. लय टाळतो, लग्नही टाळतो मी. नाही बाई लग्नाची तब्येत खराब होईल. मी अजिबात निघत नाही. कोणाला रागालाच चाललं, पण जीवापेक्षा मला तपली कसं उन्हाळा लागते घरातल्या घरात. हे आभाळाचं ऊन आहे ना हे. आईला लावून घेतच तर अंधार अंधार करून ठेवता. सांग बरोबर. अंधारात बसा. मिरच्या घेऊन आल्या तेही भरोसा नव्हता. काढून देते की नाही बाई. नाही मी काय म्हणून राहिली, खसका उठून तर त्याच्यात तेल पाहिजे का बा. बरोबर बाईन वैयक्तिक काय होईल कोणाली भरोशाची गोष्ट करते. सकाळी कसं माझा स्वयंपाक होता माहिती आहे, त्याने रस चालू होता आणि ते मिक्सरचं भांडं भरलं. आम्ही रस केला. मग आता काय करावं, लेत राहिले. एक दिवसच घर राहायचं. तुम्ही इकून बसा आता. कुठं काढता इथं? हो होय तिथं नाही. नाही तिकडे नाही काढा. मिक्सर तिकडे लागत नाही. हो का? रामटेके बाई तर बाई थकल्या थकल्या तुम्ही नाही दिसून केला का हो इथं परित्रमले दराम पाहिला का? अहो एवढीशी झाड आहे. फुलं झाली आहे. मोठी जर झाड आली ते रामटेके बाई हो थकल्या थकल्या दिसून राहिले होतं. पोरगी पोरी थकली सारखी. बाई नवरा कसंही असो तो. कसं आहे असं बाई. बाया जातो का मग तुमच्या येत नाही इथं राक्षीरवाले? बाबा बाबा हो आम्ही तर गेलो होतो. आमच्या आईच्या वेळेस गेलो होतो ना. आम्ही गेलो कोण सगळंच तर जाते हो. जाते हो बाई आता. आता काही नाही राहिलं काही. तिथं वंदना होते ना. जाते तिथं जाऊन की वंदना होते ना. जाते आता काहीच नाही राहिलं जुनं. तुम्हाला सांगतो सगळे जातात आता. खांदा देतात पोरं नसले तर पोरी. त्याच्या गाड्या करू करू जातात. केसही घेते. केसही देतात. मग आता काहीच नाही राहिलं. हा आता काहीच नाही राहिलं. हे मिक्सर आहे का हो? तुमचं तर खूप मॉडर्न मिक्सर आहे हो. मॉडर्न मिक्सर भाऊ ना आणलं नाही घराची गोष्ट. तर लय मॉडर्न दिसून राहिलं. मॉडर्न आहे. कलर आहे मग. मी नाही मॉडर्न. त्याला भांडे नसते आणत का? किती वेळ तुमच्या इथं आणलं? हो मग आणलं का भांडं मग? कुठं आणले तर जुनेच केले सुरूच तर बसलोच नाही. आणलं तर ढिलच बसले. बाई हल्ले तिखट आहे तुम्ही. तिकडे आहेत का? बारीक बारीक तिकडच नाही आहे. मी एवढ्या निसले खसका नाही आला. कसं जिरं कमी आणलंय? नाही आहे जिरं. एवढं जिरं तर चाटून पाहिलं तिखट नाही लागलं म्हणून. मिरच्या खावं लागतं. खाऊन पाहा बरं. खाऊन पाहिले मी. अहो खाऊन पाहत असते. वाटते देतात की नाही, काढून देत की देते की नाही. नाही मिरच्या कशा पसारा पडला राहते. तिखट पसा भरून पण देतो आपण. मला ते पसारा नाही आवडत ना. काढून द्यायचं पडल्या राहते ना मग त्या. काहीच नाही हो तिखट. काहीच नाही तिखट. घेतला कशा? मग तिखट पाहिजेच नाही ना मला. तिखट खाणार तिखट पाहिजेच नाही. किती ओरडले खातात बाई हे. आपल्याला नाही ओरडत होता. तिखट घेतलं. दाखवला का त्यानं मग? मिरची आहे ना ते मी नाही म्हटलं. मग तर माहिती दिवसभर अंग खाजवलं असतं. मला मिरच्याचं कौशल नाही. मुली तर नाही आली. झाकून डायरेक्ट गळ्यातच जाते. तुम्ही तिखट नाही म्हणता.
हे तोंडाला सध्याच खाऊन पाहिलं ना. नाकाला गुन्हा जरासं काढ. अरे देवा रे, माहिती सर हेच खाऊन राहिलं ना बाई. म्हणून म्हटलं तेल आणू का. फॅन उठली ते धूळ उडते ना त्याचा. दाब लावलं होतं मागून. एकदम राहता नाही येत. तिखट खायची होती भकाभक खाते ते याच्यावर खिचखिच येते. तिखट किती पाहिजे. अहो मी आणतो ना राय आले फिरून काय बरा कोण द्यावं लागतं काय. बेटा पडदा खोलून दे समोरचा. पांडुर किती गेले तिखट. हा अमाय तेला झाला तिला. तुमच्या मम्मीने तर 2 किलो 4 किलो बोरकर बाईने लय घेतलं. मला पाहिजे का तळाली मिरच्या. कोण गेला मग मिरच्या तुम्ही खाता भाजून. चांगलं तिखट आहे का. नाही तिखटच नाही आहे मिरच्या. तिखट असतं तर बसून असतं गेलो इथं. त्यात बीज तर नाही. आता हे घेऊ ना. चालली का तू. खाल्लं का पाणी. हे काय म्हणते. मी आता बसतो म्हणते तिथं जाऊन पाणी खातो.
पान खातो म्हणते. आता आमचं खाल्लं नाही. नाही म्हणते असं नाही देत. नाही हो, खोट्या नाही बोलत होते. शिवाय खायची आठवण पडली बाई. स्वतः शेतात मी पाहतही नाही. घ्या तुम्ही तुमच्या हाताने खा. नाही सुपारी मी खोटी बोलत आहे तुम्हाला माहित आहे ना. पाहायचं नसून तर तुम्ही घ्या. मग असं कर ना, 5 रुपये सुपारी घेऊन ये ना. पैसे आहे का माझ्याकडं? द्या ना पैसे असून तर. माझ्यावर तर आहे. आहे का माझं? कुठून आणतो सुपारी? पाटील पाणी भरायचं आहे म्हणता ना. पाणी भरलं ते ड्रामात लावला पाहिजे. धार आहे बारीक. हा गेल्या का? ओय बाई ये ना, हे घ्या. ड्राम पाहून येते. बारीक धार होती. कोणा भाव थोडं बस ना. तिला रोग मसाला. हा तू आज तुमच्या ठेवून घे ना, घे ना, घे ना. अहो घे ना मग. जास्त नाही पाहिजे. आणतो मी. घे ना. ते का नाही भाजायला याच्या टेपळे मिरच्या पाहिजे आहे की नाही. त्याच्यापासून होते ते. आम्ही काही खातही नाही मिरच्या. खिचडी लावली म्हणजे करतो. हा घेतो ते अर्धा पाव पण होते त्याच्यापाशी. घामाची लोट पाहिले का? हे मला गरमी लय होते. गरमी लयच मी शिस्तच बाई गेला. घरून पडू नये त्यांनी त्याची आता लाईट. भांडं घेऊन आणतो. लाईट गेली होती ना आता. मी परित्राण पाठला गेली ना तर सुरुवातीपासून भेटला. अर्ध्या किलोच्या मानाने तिखट लय झालं. हो हा हो लय झालं तिखट. परित्राण पाठ आहे ना सुरुवातीपासून भेटलं. एकदम सुरुवातीपासून जेव्हा चालू होणार होतं एकदम टायमवर गेली. 12 महिने पुढचे. हो का? 12 महिने. ते मी घेऊन आणतो ते भांडं. घे. घेऊनच आणतो, घासत नाही. नाही आणतो नाही. आपण लग्न केलं. लय पाहिजे माहिती त्याला कसं माझी मी तिकडे काढतच नाही. रेडीमेड पाहून आणतो तर ते पाकिट मस्त भेटते. हो पाकिट सांगतो. खूप मस्त कलर येते. कलर खूप मस्त पाकिट भेटून ते. मी विकत सांगतो. मी अशी घरी करतच नाही. त्याची भाजी मस्त लागू राहिली पाकिटाची.
उद्यापासून 3 तास खा बरं झपते का झोपत नाही. झालं. ते समोरच्या घरातून थोडी हवा नाही येते ना पहिल्यासारखी. हो बाई पहिल्यासारखी हवा पहिले खूप मोकळी हवा येते. तुमचं सिद्धच मंदिर दिसते तुम्ही. घरं नाही आहेत म्हणून. विहार आहे सिद्धच. हे विहार आपलं. विहार टेकडी टेकडी